प्रॉपर या गावचा रहिवासी आहे. आणि मला एक कळलं की आपली पुढची जी पिढी येणार आहे लहान मुलं ह्यांच्यामध्ये हे रुजवायला पाहिजे. कारण आमच्या वयाच्या माणसांमध्ये रुजून फायदा नाही आहे काहीच, कारण यांच्या डोक्यात बसत नाही आहे. आपली एक आहे बाबा श्रद्धा आहे वरती देवावरती, म्हणून आपण शनिवार आणि सोमवार 2 दिवस येतो. 2 दिवस येतो. आणि तसं म्हटलं तर संवर्धन कायम चालू असतं. याला सरकार काय मदत करते का? सरकारी मदत काय, हे आपलं कर्तव्य आहे. सरकारचं काय आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला जर दाखवायचं असेल तर हे आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आपण संवर्धक. हां, ते आता जी खुंट्याची वाट आहे, हां, ती खुंट्याची वाट कोणी बनवली? ही खुंटीची वाट जे कोटमाडी वाडी आहे, आमची हडसर गावची वाडी आहे, तिथले जे काही माणसं वरती जनावर पाळण्यासाठी वरती असायची राहायचे, त्यांनी तो शॉर्टकट बनवला आहे त्या काळामध्ये. अरे म्हणजे किती बरीच वर्ष झालं? हो, बरेच वर्ष झाले. आता आमचे आजोबा पंजोबा सांगतात आम्हाला, आजोबा वगैरे सांगतात नाही का, त्याच्या आधीपासून आहे ती. ओके. ते वरती देवीचं मंदिर आहे, ते कुठल्या देवीचं मंदिर आहे ते नाव माहीत नाही. आम्ही दर दसऱ्याला, हर दसऱ्याला दसरा सीमोल्लंघन जी मोहीम असते ते आम्ही तिथं होतो. ओके. दरवर्षी करतात. आणि ह्याच वर्षी हे जे स्मारक बसवलं, राजमाता स्मारक, हे ह्या वर्षी बसवलं आत्ता आम्ही. बघितलं आम्ही. या वर्षी बसवलं. मस्त केलंय वरती पण तोफा, राजमुद्रा, स्मारक सगळं एकदम म्हणजे. आणि सगळ्यात गोष्ट सांगायची म्हणली माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गणलं जातं आहे हडसर हा स्थापत्यकलेचा एक नमुना आहे. का इथं दरवाजा बसवायला सुद्धा आपल्याला कुठल्या गोष्ट काही करावी लागली नाही. सगळं जागच्या जागी फिट, सगळं व्यवस्थित. हां, आणि तुम्हाला मी ती लिंक पण पाठवल कुठली, हे दरवाजे आपण वरती आणले आणि संध्याकाळी जे फिट केले, जीवदन आणि हडसर एका दिवसा तो फिट केला आणि रात्री हा फिट केला, रात्री 2:30 वाजेपर्यंत. लोकांनी एक 17-18 लोक होती फक्त. अरे बापरे. नाही, वर आणून वेगळ्या लोकांनी आणून ठेवला होता. वेगळ्या लोकांनी. कलरचा तो दरवाजा दोन्ही पण. हा 1 वर्ष आधी लावला, दुसऱ्या वर्षी लावला. ओके. एवढे. आणि जेवढे पर्यटक येतात ना त्यांना फक्त माझं एकच सांगणे की आपण जे काही सेल्फीच्या नादामध्ये येते, ती जी मुलगी पडली आमच्याकडे, तेव्हापासून मी प्रत्येकाला सांगतोय की आपली सेल्फी वगैरे काही आहे ना याचं जराशी भान ठेवा. जागेवर थांबून करा ना व्यवस्थित, असं शॉर्ट आहे. नाहीतर मग काय होतं, जीव जातो ना. हाकनाक जीव जातो. अजून एक विचारायचं होतं, शिवमंदिराचे जे हे आहे तर तिथं यात्रा होते का? हो, शिवरात्रीला यात्रा होते ना. दर शिवरात्रीला यात्रा होते. हडसर गावामध्ये जी शिवरात्री यात्रा असते ना, ते आता पेंट वगैरे आहे काही सगळा, हे सगळे आपण सगळे हे करून करतो. मित्रमंडळी वगैरे आम्ही सगळे हे करून करतो. आणि तुम्हाला सलग 3 वर्षाचे व्हिडिओ पण दाखवू शकतो मी तिथले. ओके, पाठवा आम्हाला लिंक. आमचा सलग नंबर 3 देतो वर्ष. तुम्हाला. हां, माझा नंबर आहे. जर यायचं असेल कोणाला तर बिंदास कॉल करायचा. हा, राहायची वगैरे सगळं सोय येते. आता मित्रमंडळी ज्यांना हॉटेल वगैरे राहायचे नाही ना, असे मित्रमंडळी टेंट वगैरे ते घेऊन येतात. जेवण वगैरे तिकडनं ते करूनच आले असतात. काय संध्याकाळी आपल्या दारासमोर बसतो की टेंट लावायचा, लाईट बीट लावलेली असते आणि निवांत बसतं. माझा नंबर आहे 8010911875. नाव आहे विक्रम मुंडे. 8010911875. आणि टोटल सगळ्या गोष्टींचं म्हणजे कोणी चुकलं तरी आपल्याला व्हिडिओ कॉल करतात. ओके. जरी वाट चुकली, कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट. आणि इथेच नाही, आपले जे साथी किल्ले आहेत, टोटल कुठेतरी कॉल केला ना, व्हिडिओ कॉल केला तरी आपण वाट सांगू शकतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. निजाम वगैरे त्या साईडला येणाऱ्याला पहिल्यांदा इथं यावं लागतं ना, इकडून असं वरती कुठलं पण आलं तरी इकडे यावं लागतं. सगळीकडून आलं, कारण हा जो जुन्नर ते मुंबई बंदर हा व्यापारी मार्ग होता. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणार्थ हडसर, चावंड, जीवदन, शिवनेरी समोर दिसतो. तो हे समोर दिसतो ना धरणाच्या पलीकडला, तो आहे. तुम्ही वर्ण व्ह्यू बघितला असेल, टोपीची जी टोकं तिकडे केलेली आहेत ती तिकडे केलेली आहेत. ह्याच्यापेक्षा सोपा आहे. सगळीकडे पायऱ्यात, फक्त एकच पॅच आहे. मग त्याला बी रेलिंग वगैरे लावली. आता पहिल्यासारखं अवघड नाही. हडसर हे नाव आहे ना, म्हणजे दुर्लक्षितच होतं. परंतु जसं तुमच्यासारखी व्यक्ती यायला लागले, ब्लॉग बनवायला लागले आणि तिथून पुढे मग झालं. तर पहिले आमचे कितीतरी दिवसांनी पर्यटक यायचा, बऱ्याच दिवसांनी पर्यटक यायचा कासवर. आणि तेव्हा कसं वाटाबिटा कोणाला माहीत नव्हत्या. आता कसं झालंय पूर्ण प्रॉपर आहे. म्हणजे आता गेल्या पावसाळा झाला आहे. आता या पावसाळ्यामध्ये काय होतं, आपण जे मार्क केलेले असतात ते पूर्ण डाऊन झालेले असतात. आणि आत्ता जेव्हा शिवरात्र होते, ज्यावेळेस आम्ही तिकडे पेंट करायला जातो त्यावेळेस जो उरलेला पेंट असतो, ना, तो ते 3 वाटांच्या 3 टीम करून रिटर्न करतो आम्ही. असं आहे. तुमचा ग्रुप कोणता आहे? सह्याद्री प्रतिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान आणि जुन्नर दुर्गोत्सव.
सहदेव मिशनचं कार्य 365 दिवस चालू असतं.